आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। एकदा माझ्या हातात सत्ता द्या, 48 तास पोलिसांना फ्री हँड देतो, पुरा करकरीत महाराष्ट्र करून दाखवतो। बदलापुरातील घटनेनंतर राज ठाकरेंचं वक्तव्य। चार भिंतींच्या आत तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा, ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र नको। पत्रकारांसोबत झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। शरद पवार यांना केंद्र सरकारची Z+ सुरक्षा, सध्या पवारांना राज्याची सुरक्षा, मात्र राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या सुरक्षेत वाढ। शरद पवारांना Z+ सुरक्षा, त्यांना कोण मारणार? फक्त कळ काढत बसलं तरी Z+ संरक्षण मिळतं की काय? निलेश राणेंची खोचक टीका। मुख्यमंत्री संशयी आत्मा आहे, शिंदेंचा अर्धा दिवस संशय कल्लोळ, जादूटोणा, मंत्रतंत्रात जातो, संजय राऊतांची शिंदेंवर टीका। नाशिकच्या येवल्यामध्ये आदित्य ठाकरे यांचं जंगी स्वागत, तर मराठा आरक्षणाबाबत आदित्य ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करण्याचं छावा संघटनेचं निवेदन। निवडणुका पाहून पवार मैदानात उतरत आहेत, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न गंभीर नव्हते का? शरद पवार एमपीएससी विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी होण्यावरून सुधीर मुनगंटीवार यांची टीका। राज ठाकरेंची भंडाऱ्यातल्या साकोलीमध्ये मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाला अचानक भेट, मुलींच्या सुरक्षेची माहिती घेतली, पीएचा नंबर देत अडचण आल्यास फोन करा असं सांगितलं। वॉर्डन आणि मुलींसोबत देखील राज ठाकरेंचा संवाद।